अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. हम्म. 70%. हम्म. यार. 70% सूट आले आले लगेच. हम्म. 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 हाय. हा बोल गो. ऐक ना, धुरंधर पाहिलायस का? माझा राहिलाय, आज जाऊया. आज नको, उद्या. अगं उद्या पब्लिक हॉलिडे ना, उद्या मरणाची गर्दी असेल, आज जाऊन येऊया ना. म्हणूनच तर मला पण जायचंय. कुठे? अगं पार्ल्यात सेल लागलाय 70%. तुला कसं माहित नाही? पेपर वाचत नाहीस का ग तू? मी पेपर बातम्यांसाठी वाचते. बातम्यांचं काय एवढं? त्या आपल्याला टीव्हीवर पण बघता येतात. अगं पेपरमध्ये 2 दिवस झाली एवढी मोठी जाहिरात येते, पार्ल्यात 70% डिस्काउंट आहे. कसं मिस केलंस तू? ओ अच्छा, घरगुती गोष्टी का? हो. मग तू बऱ्यापैकी सामान घेणार आहेस का? मी पण 1-2 गोष्टी सांगू? नाही नाही, बऱ्यापैकी नाही, 1-2च गोष्टी घ्यायच्यात मला. भांड्यांचा साबण आणि हँगर्स. अच्छा, वर्षभराचा भांड्याचा साबण घेणार आहेस तू? नाही नाही, 2 वड्या हव्यात. आणि मग हँगर्स? 6. 6च? अगं मला काय दुकान उघडायचंय का? जास्त घेऊन करू काय मी? मला वाटलं सेल मधनं घेणार आहेस म्हणजे खूप गोष्टी घेणार असशील. अगं पण सेल आहे ना, सेल म्हटलं की आपण जायचं असतं. मी जाणार आहे. तुला काय हवं ते सांग, तू मला मेसेज कर. बर, मला ना बाथरूम क्लीनर्स हवेत. या, हे घे. थँक्यू सो मच. या एका गोष्टीसाठी जायचा मला इतका कंटाळा आला होता ना. मुग्धा, तू यायला हवं होतस ग. काय कमाल सेल होता माहितीये, कमाल. एवढी गर्दी होती, रांगाच्या रांगा. बायका भांडत होत्या ग, मारामारी सुद्धा केली. तू नाही मारलंस ना कोणाला? नाही नाही, मी फक्त मज्जा घेतली. म्हणजे काय मग दडकून खरेदी नाही केलीस? म्हणजे आता दणकून खरेदी नाही केली मी. मला खरं तर एकच वस्तू हवी होती, तरी सुद्धा मी 4-5 वस्तू घेतल्यात, घरी ठेवून आली. पण दणकून खरेदी मी करणार आहे पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात सेल आहे पुण्यात, साड्यांचा सेल. तू येणार आहेस? चल ग, मला काही आता एवढ्या साड्या घ्यायच्याच नाहीयेत. मग तू पडदे घे ना, तिथे पडद्यांचा सेल पण आहे. पण पडदे आहेत घरात. अगं घेऊन ठेवायचे. नाही, पण गरज नसली तरी. अगं वस्तू स्वस्त आहे म्हटल्यावर घेऊन ठेवायची मुग्धा. मी नेहमी असंच करते. सेल दिसला की जायचं, वस्तू खरेदी करायची, ठेवायची घरात. तुला माहितीये, मागे मी असेच सेल मधले स्वेटर्स घेतले होते भरपूर. पण परवा काय झालं, मी माळा साफ करायला काढला, मोठी बॅग होती ती उघडली, तर त्याच्यात बघितलं तर ते सगळे स्वेटर्स. चला बरं झालं, म्हणजे तुला ते वापरायला झाले. नाही, पण ते आधी घेतले होते ना, त्यामुळे ते सगळे स्वेटर्स खराब झाले, त्याला वास येत होता, थोडेसे फाटले वगैरे होते, त्यामुळे वाया गेले. पण तू लक्ष ठेवशील, आत्ता उकाड्यात स्वेटर्सचा सेल येतोच येतो. मीही लक्ष ठेवीन. आपण जाऊया स्वेटर्स खरेदी करायला. काय करायचं पण या हवेत स्वेटर्स विकत घेऊन? अगं या हवेतच स्वस्त मिळतात ना, ते स्वस्तात विकतात आत्ता. मुग्धा, तू ना व्यवहार चतुर नाहीयेस. तू जरा माझ्याकडून शिक. हे बघ, कान डोळे उघडे ठेवायचे, लक्ष ठेवायचं. सेल मधला दिसला रे दिसला की धावत सुटायचं. बरं पडतं अगं ते. तुला माहितीये, पुढच्या आठवड्यात बँड्रामध्ये कुंड्यांचा सेल आहे. मी जाणार आहे. एक 6-7 कुंड्या तरी घेईन म्हणते मी. आणि रविवारी मी यांना सांगितलंय की वेळ मोकळा ठेवा, कारण त्याच्याच पुढे फर्निचरचा सेल आहे. हा फर्निचरचा सेल. मी असं ठरवलंय, यांना घेऊन जाईन आणि एक 8 खुर्च्या तरी घेऊन टाकीन. स्वस्त मिळतील ना, मस्त. मला ना
परवाच एक कानावर बातमी आली की एका विमान कंपनीच्या मालकांनी दिवाळ जाहीर केलंय, तर तो त्याची विमानं सेलमध्ये विकायला काढतोय. घेतेस? विमान मस्त आयडिया आहे ग. मी यांना सांगते, म्हणजे हे काहीतरी प्लॅनिंग करतील, कारण यांना त्यातलं कळेल ना. विमान जर घेता आलं तर कमाल. मस्त मस्त, थँक्यू थँक्यू, मस्त आयडिया आहे. तुला मी घेऊन जाईन फिरायला. हे असंच असतं ग. हे बघ, मी तुला सांगते, थेंबे थेंबे तळे साचे, कळलं? हे जे मी सेलमध्ये खरेदी करते ना वस्तू, याने मी एवढे पैसे वाचवते ना, एवढे पैसे वाचवते. तू बघ, एक दिवस विमान कंपनीच खरेदी करणार मी, ती सुद्धा सेलमध्ये. ते टाळी. चल बाय, मी पळते आता. बाय बाय. सेल. हाय सेल. मुग्धा 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 मुग्धा, अगं मुग्धा. काय काय झालं काय तुला? अरे यार, ह्या लोकांनी दादरला परत सेल ठेवलाय आणि 75% सूट आहे. मग आता परत चाललीस की काय तू तिकडे ही सगळी खरेदी करायला? नाही, मी त्या वस्तू घेतल्या ना. मग चिडायला काय झालं एवढं? अगं, हे लोक मुद्दाम करतात. आता सेल आपल्यासाठी असतो ना. मग मग काय, मग प्रॉब्लेम काय आहे? अगं, मला पैसे वाचवायचे होते ना. मग तू आता ऑलरेडी वाचवलीस की एवढे? पण अजून वाचवले तर काय प्रॉब्लेम आहे? पण आता अजून वाचवून तू घेणार काय होतीस? आता एकदा विमान घ्यायचं ठरलं ना, आता काय ताजमहाल हवाय तुला? रुमाल. एका रुमालासाठी तू स्वतःच एवढं रक्त आटवतेस? हो. 75% सूट, ह्याच्यात तुला रुमाल विकत घ्यायचे रुजुता? इथे बस बस बस. मुग्धा, आम्ही पायी पायी जपून खर्च करत असतो. असा एखादा सेल सुद्धा आम्हाला जाता आलं नाही तर वाईट वाटणारच ना. अगं, पण जगात कुठेही सेल लागला तर तिथे जाऊन खरेदी केलीच पाहिजे असं आपल्यावर काही कंपल्शन नसतं रुजुता. एखादा सेल मिस केलात, नाही गेलात आणि वस्तू नाही विकत घेतल्यात तर काही कायद्याने गुन्हा करत नाही तुम्ही. काहीतरी आपलं त्या सेलमध्ये जाऊन एक वस्तू विकत घेण्यासाठी तू तुझा किती पैसा, जाण्या येण्याचा खर्च, वेळ, एनर्जी वाया घालवतेस याचा तू विचार कर आणि मग तूच तो सगळा हिशोब मांड. उगा सेलमध्ये विकतायत म्हणून भरमसाठ गोष्टी विकत घेऊन ठेवायच्या, याला काहीही अर्थ नाही. हे बघ रुजुता, ज्यांनी तो सेल लावलेला असतो ना, त्यांना त्यातून फायदाच होत असतो. कुणीही समाजावर उपकार म्हणून सेल लावत नाही. तुझ्यासारखी जी भाबडी मंडळी असतात ना, ती सेल 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 करत उड्या मारत जातात आणि गरज नसलेल्या वस्तू सुद्धा तिथून विकत घेतात. आणि मग काय होतं, आपल्याकडे त्या बॅग मध्ये जे स्वेटर उरलेले असतात ना, जे वाया जातात, खराब होतात, तसंच होतं. थेंबे थेंबे तळे नाही, तुझ्या घरात वस्तूंचा समुद्र झालाय, तरी तुझी हौस पिटत नाहीये. हे बघ, मला जर व्यवहार चातुर्य नसेल ना, तर तुला तारतम्य जरा कमी आहे. थोडं तारतम्य बाळगायला हवं रुजुता. एक वस्तू घ्यायला जायची आणि सेलमध्ये दिसते म्हणून 10 गोष्टी घेऊन यायच्या, याला तर काहीच अर्थ नाहीये. हा काय मग, एक साडी घेण्यासाठी पुण्याला सेल आहे म्हणून जाऊ नकोस. इथे मुंबईत शेकडो दुकानं आहेत, कधी ना कधीतरी त्यांच्यातही सेल असतात. मी येते तुझ्या बरोबर एखादी साडी घ्यायला. काहीतरी आपलं, कळलं का? अगं बाई, होच की. चल जाऊ विमानात ना तुझ्या फिरायला. घ्यायचंय अजून. एक रुमाल नाही घेतेस तू, त्याच्यात सुद्धा तुला 75% कमी हवेत. रुजुता, कठीण आहेस. वेडी. हा बस. हे असं सेल लागल्यावर वेड्यासारखं पळत सुटतात आणि काहीतरी काहीतरी घेऊन येतात. असं कुणीतरी असेलच ना तुमच्या आजूबाजूला.
त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि रिसेंटली कुठल्या सेलला जाऊन आलाय तेही कळवा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.